मी समर्थांच्या फोटो पुढे उभं राहून जेव्हा दर्शन घेतो तेव्हा तिथे वाक्य लिहिलेलं असतं की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. साहेब मला त्या स्वामी समर्थांसारखे दिसायचे, मला त्या महाराजांसारखे दिसायचे. मला केव्हाही संकट पडेल त्यावेळेला साहेब 100% उभे राहतील. कालही मला असं वाटत होतं. संध्याकाळपर्यंत परिस्थिती खूप विपरीत होती खरं सांगायचं तर. साहेबांनी सांगितलं होतं मी सोमवारी येणार आणि गुरुवारीपर्यंत तुमचा निकाल लावणार, तुम्हाला मैदानात पेढा खाऊ घालणार, आनंदाचा गुलाल उधळणार, यशाचा गुलाल उधळणार, मगच मैदान सोडणार. आणि मला विशेष वाटतं की जे ठरवलेलं असतं म्हणजे आम्ही कंत्राटी कर्मचारी असून आमच्याकडे जे नियोजन नव्हतं म्हणजे आपल्याला पुढे काय स्टेप करायची हे आपल्यालाच माहित नसायची की कसं पुढे जायचंय, पण त्याचं उत्तर सरांच्याकडे असायचं. सगळा स्वाध्याय आधीच सोडवलेला असायचा आणि मग आपल्यालाच वाटायचं की मी किती टेन्शन घेतलं होतं, पण सरांनी हे किती विनय पार पाडलं की सहज ते सोडलं. आणि याचं उदाहरण म्हणजे अगदी कालचं ताजं उदाहरण देते की सोमवारपासून सर इथं होते, अनेक खटपटी करत करत हा प्रवास झाला. पण काल संध्याकाळी 5 वाजले तोपर्यंत आमच्या डोक्यात होतं की आपली कॅबिनेट नोट गेलेली आहे, म्हणजे निरोप तसा आपल्याला मिळाला होता. आणि साहेब तर 9:15 वाजल्यापासून विधान भवनात आपल्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री साहेब असतील, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, आदरणीय मंत्री गिरीश भाऊ असतील, तर ह्या सगळ्यांच्या गाठीभेटी घेऊन उद्याच्या कॅबिनेटला विषय झालाच पाहिजे याचा पाठपुरावा करत होते. पण हा पाठपुरावा करत असताना कॅबिनेट नोटची जबाबदारी आमच्यावर दिली होती आणि आम्ही निश्चिंत होतो की आम्ही संबंधितांना विचारल्यावर त्यांनी सांगितलं होतं की कॅबिनेट नोट तुमची पुटअप केलेली, पण कुठे पुटअप केली हा आमचा अर्धवट विचार होता. साहेबांनी तिकडनं फोन करून सांगितलं की तुमची कॅबिनेट नोट आलेली नाही, ती नेमकी कुठे आहे, कुठं पुटअप केलंय, जरा चौकशी करा. पण त्याच्यातही आम्हाला फारसं यश मिळू शकलं नाही, कारण 2 तास वेटिंग केलं तरी पण आम्हाला त्याचं उत्तर गवसत नव्हतं की आपली कॅबिनेट नोट नेमकी कुठं पुटअप केलेली आहे, कोणी कशा पद्धतीने कुठं जायचंय, प्रवासच समजत नव्हता. शेवटी साहेबांना पुन्हा विनंती केली की साहेब इथं आमचं काहीच होत नाहीये, तुम्हालाच यावं लागेल. साहेबांनी स्वतःची गाडी घेऊन 4 दिवसाचा इथं म्हणजे मुक्काम ठेवलाय आपल्यासाठी. आणि काल असं झालं की त्यांची गाडी सुद्धा तिथे विधान भवनाच्या तिथे काही कारणाने तांत्रिक बिघाड झाला, बंद पडली. इकडे वेळ संपत चाललेली होती, 5:30 होत आलेले होते. साहेबांनी फक्त तिकडनं फोनवरनं माहिती घेतली की आपल्या म्हणजे फाईलची पोझिशन काय आहे, उद्या जर कॅबिनेटला यायची असेल तर तिथे कुठल्या पूर्तता वित्त विभागाला पाठवलेली आहे. मग वित्त विभागातून सही होऊन पुन्हा ती शालेय शिक्षण विभागाला येणार, शालेय शिक्षण विभागाकडनं CS ला जाणार, CS कडनं दोन्ही DCMच्या सही होणार आणि मग कॅबिनेट. हा एवढा प्रवास ऐकून माझं डोळ्यापुढे अक्षरशः अंधारे यायला लागले की एवढा आता 5-5:30च्या नंतर कसं करणार आहे. म्हणजे मला असं वाटलं की झालं, अजून आपला 1 आठवड्याचा मुक्काम मैदानातला 100% वाढण्याचं चिन्ह दिसत होतं आणि तेच तर करायचं नव्हतं. पण सरांच्याकडे ठाम आत्मविश्वास होता की तुमचं उद्या कॅबिनेटला विषय होणार म्हणजे होणार. आणि जर फाईलची पूर्तता नाही झाली तर मी उद्या विधान भवनामध्ये जाईल, साहेबांना भेटेल, CM साहेबांना, DCM साहेबांना भेटून तुमची अर्जंट फाईल मागून घे आणि ते करील. पण त्या दिवशी साहेब जेव्हा आले तेव्हा वित्त विभागाचे सचिव सन्माननीय रस्तोगी साहेब सेवा पूर्ततेच्या कार्यक्रमाला निघाले होते आणि ज्यांचं आपण कौतुक करतो नेहमी की चिकाटी असावी तर चाटोरीकर सरांची, तर जशी आहे तशी म्हणजे प्रत्येकाकडनं इथं 3 महिन्यात सगळ्यांच्याकडनं थोडं शिकण्यासारखे जे चांगले गुण होते त्यांची चिकाटी खरंच आश्चर्यकारक आहे की सचिवांना थांबवण्याची हिंमत आपण घाबरतो, पण त्यांनी साहेब येत होते, साहेब अजून पायऱ्या चढत होते आणि सचिवांना जायची घाई होती, पण ते जर क्षण तर आपली फाईल पुढे जायला खूप अनंत अडचणी होत्या त्या. पण त्यांनी सांगितलं की आमचे साहेब येतात ते तुम्हाला भेटायला, 2 मिनिटं वेळ द्या. साहेबांनी स्वतःच साहेब आले आणि त्यांनी दोघांनी चर्चा केली. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी साहेबांनी जे ब्रीफिंग केलं त्याच्यानुसार वित्त विभागाची जी साईन गरजेची होती ती करून त्यांनी फाईल पुढे वीर साहेब म्हणून आहेत म्हणजे फाईलचा प्रवास बघा फक्त तिथंच संपत नव्हता, ते वीर साहेबांना पाठवली. आता पुढचा प्रवास माझं काम संपलं म्हटले सर तर पुढं वीर साहेबांच्याकडे जा. मग सहसचिवांची भेट घेतली, उपसचिवांची भेट घेतली आणि आपले 2 जे शिलेदार होते भाबड सर आणि चाटोरीकर सर हे वीर साहेबांच्याकडे जाऊन बसले होते. तिथे गेल्यावर वीर साहेबांनी पहिला प्रश्न केला की तुमच्या 25च्या झालेल्या मीटिंगचं इतिवृत्त प्राप्त नाही, त्याच्यामुळे मी कॅबिनेटला हा विषय पुढे सोडू शकत नाही. पुन्हा अडचण. मग पुन्हा याचं उत्तर कुठे मिळणार होतं, फिरून पुन्हा साहेबांच्याकडेच. मग पुन्हा साहेबांना तिथपर्यंत यावं लागतं, म्हणजे ते एक प्रश्न सोडवला पुढची गाठ तयारच होती. पुन्हा तिथे गेल्यावरती साहेबांनी सविस्तर वीर साहेबांशी चर्चा केली. शालेय शिक्षण मधून मिळत नव्हती म्हणून CM ऑफिस मधून ती विदाऊट सहीची इतिवृत्त मागून घेतलं
आणि त्याच्या आधारे तयार करायला घेतलं. तोपर्यंत पुन्हा साटोलीकर सर आणि ह्यांनी संबंधित व्यक्तीला अक्षरशः धरून आणलं की हे इतिवृत्त जर नाही मिळालं तर आमचा उद्या विषय होणार नाही. म्हणजे तिथपर्यंत घेऊन आले. आता मी नाव ते घेणार नाही. संबंधित व्यक्तीला तिथपर्यंत घेऊन आले, त्यांच्याकडे ते इतिवृत्त घेतलं आणि गाडीत बसल्याबरोबर साहेबांना पुन्हा स्वतःहून वीर साहेबांचा फोन आला की तुमचं काम केलंय आणि संबंधिताकडे साईनसाठी पाठवलेलं आहे. मग आता त्याच्यावरती साईन घ्यायची होती. आम्ही पुन्हा जंजिऱ्यावरती गेलो. 9 वाजेपर्यंत वाट पाहिली, पण साहेबांचा दुसरीकडे कार्यक्रम असल्यामुळे साहेब तिथं आपल्याला भेटले नाहीत. पण साहेबांनी तरी पण आमची तोंड तरी थोडीशी पडलेली होती की आता कसं होणार. साहेबांनी शब्द दिला की तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुमचा उद्या विषय झाला पाहिजे, एवढंच आहे ना, ते होणार आहे. त्याच्या पद्धतीने पाठपुरावा सुरूच ठेवला. काही उठून मग जे 2 DCMच्या सह्या हव्या होत्या, CS पर्यंत ती फाईल साईन करून गेली होती आणि CS साहेबांच्याकडनं तिथपर्यंत घ्यायची. पण आता दिवस पण उगवला, आता कॅबिनेट तर सुरू होणार. 12:30ला तर प्री कॅबिनेट असते, तिथं विषय नाही झाला तर कसं होणार. तोपर्यंत आपल्याला धडपड असते ना एक दिवसाची. जंजिऱ्यावरती सकाळी कांबळे सर होते, आम्ही पण तिथे गेले. आम्ही सगळेजण तिथे गेलो आणि साहेबांना भेटून सांगितलं की कालच आमचे 1 सहकारी गेलेत, आतापर्यंत 3 सहकारी गेलेत, आता आज तरी आमच्या कॅबिनेटला विषय व्हावा. ते म्हणजे कुठलीही प्रकारची नोट तुमची आलेली नाही. पण त्याच्यानंतरचा जो प्रकार विषय भयानक होता. म्हणजे तिथं बसून अक्षरशः मला असं म्हणजे अंधारे येत होते ते सगळं दृश्य बघून की साहेबांनी फक्त समग्रची टीम बोलवली आणि दार लावून घ्या म्हटले. दार लावून आतमध्ये सांगितलं की कुठल्याही प्रकारचं गैरवर्तन किंवा इतर कुठल्याही गोष्टी जर माझ्या कानावर आल्या तर तो ज्या कोणाची याच्यात चूक सापडेल त्याची चौकशी लावल्याशिवाय मी राहणार नाही. कारण काही नको त्या चुकीच्या पोस्ट त्यांच्यापर्यंत पोहोचल्या होत्या. आता आपण ठरवलं तर आपल्याला सगळा प्रकार माहित असून आपल्या कामात व्यत्यय नको म्हणून आपण ते सगळं दाबून ठेवलं होतं की आपला निर्णय होऊ द्या, GR होऊ द्या, मग आपण ह्या गोष्टी पाहू. पण त्या उघडकीला येऊ नये त्या वेळेला नेमक्या आता कॅबिनेट 2 तासावर आली आणि ती गोष्ट उघडकीला आली होती. साहेबांनी स्वतः बोलवून मला सांगितलं, हे कोण आहे, ह्यांना ओळखता का तुम्ही, हे कोण आहे, ह्यांना ओळखता का तुम्ही. माझी 2 मिनिटात पप्पा झालं. खरं बोललं तरी अडचण, खोटं बोललं तरी अडचण. पण तेव्हाही सरांना आठवलं की सरांचं एक वाक्य आहे की खोटं कधीच बोलायचं नाही आणि लाचलुचपत कधीच कुणाला द्यायची नाही आणि जे सत्य आहे ते बिनधास्तपणे बोलायचं. कारण एकदा आपण खरं बोललो की लपवलपी करायला आपल्याला दुसरं खोटं बोलायला लागत नाही. आणि तेच मरून पूर्णपणे जे काही खरं होतं त्यांना सांगितलं की मी ह्या संबंधित व्यक्तींना ओळखत नाही, हा आमच्या या प्रक्रियेतला भाग नाही. त्याच्यामुळे ते म्हणले ठीक आहे, मी माझ्या पद्धतीने ती चौकशी करतो. आणि मी एवढीच विनंती केली की मला तिथंही रडू आवरत नव्हतं. साहेब बोलताना जे बोलले ना की त्या नेहमी आलं की रडगाण, म्हणजे जितक्या वेळा मी साहेबांना भेटायची न कळत डोळ्यात नापूक पाणी यायचं की इतकी लोक इथं आपल्या आशेवर बसलेली आहेत आणि आपण जर ते नाही करू शकलो तर अपयश तर पचवायचं आपल्यात ताकद नाही आणि जिंकल्याशिवाय मैदान सोडायचं नाही. 100वा दिवस उलटला की तुमच्याकडे खूप टेन्शन यायला लागलं होतं. पण विश्वास होता फक्त सरांच्यावरती की सरांनी शब्द दिलाय आणि सांगितलंय की तुम्ही फक्त मैदानात बसायचं काम करा, कसं यश येत नाही ते मी बघतो. आणि ह्याच एका शब्दावरती आत्मविश्वास टिकवून ठेवला, संयम टिकवून ठेवला आणि सगळी भिस्त काही झालं तरी आपली लहान बाळाला जसं वाटतं की नाही आपल्या आईने आपले सगळे हट्ट पुरवावेत, तसा हट्ट सरांच्याकडे काल केला होता की काही झालं तरी उद्या आंदोलनाचा शेवटचा दिवसच असला पाहिजे, जे तुम्ही ठरवले ते झालंच पाहिजे. आणि सरांनी त्यांचा शब्द पाळला आणि अक्षरशः 12 वाजून 52 बरोबर तोपर्यंत घालमेल होती, विषय होतो की नाही. सरांनी कॅबिनेट सुरू व्हायच्या आधी आपले प्रधान सचिव जे आहेत त्यांच्याकडे जाऊन सगळी चौकशी केली, फाईल मागून